हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया. स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आले आहे कामावरनं घरी आणि मी विचार करत होते की स्वराला उद्या डब्याला काय बनवू, कारण की आज मी तिला डब्बा दिला नव्हता. मी लेट झालेले उठायला, त्याच्यामुळे तिला डब्बा दिलेला नाही. तर तिचं एकदम फावलंय, मस्त तिला कॅन्टीनमध्ये खायला भेटते. तिची अशी फरमाईशी की मला डब्बा नाही दिला तरी चालेल, मला कॅन्टीनमध्ये खायचे. कॅन्टीनमध्ये नुसतंच नूडल्स खायचे, नूडल्स खायचे, जंक फूड खायचं नाही. मस्त बनवलेलं पुडिंग आहे. 2 दिवस झाले बनवून, पण त्याची टेस्ट अजून चांगली असेल. आपल्याला बनवायचं आहे स्वराजच्या डब्यासाठी रवा डोसा. तर चला बघूया रवा डोसाची रेसिपी. रवा डोसा बनवायचा आणि त्याच्यासोबत आपल्याला बनवायची आहे चटणी. तर टोमॅटोची चटणी बनवू की शेंगदाण्याची? स्वरा सांग लवकर. स्वराला बोलायचंच नाही. स्वरा मला सांगते की तू आणि पप्पानी सकाळी जर बाहेर नाश्ता केलाय, हे बघा हे बघा हे बघा काय चालू आहे, हे बघा काय चालू आहे. इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या. कोणतरी लपून लपून काहीतरी खातय. हे बघा, कोणतरी लपून लपून काहीतरी खातय. ते जर बेडवरती पडलं तर बघ मग जा ना. मला ठेव. नाही का नाही? व्यक्तीने खाल्लं सकाळ सकाळ. काय खाल्लं? हा, मेंदू वडा. मग मी काय करू त्याला? मी थोडी आणलं होतं. मी आणलं होतं का? मी आणलं होतं का? मला ठेव थोडस. तिचं असं मत आहे की सकाळी तू मेंदूवडा खाल्ला, मला न सांगता, मला ठेवला नाही, तर आता तू पण काही खायचं नाही. तर मी विचार करत होती स्वराच्या डब्याला काय बनवू, उद्या काय बनवू. डोकं तर चालत नाही. डब्बा म्हटलं की डोकं चालत नाही. तिच्या डब्याला वेगळं, आमच्या डब्याला वेगळं, असे 2-3 पदार्थ सकाळ सकाळ बनवावं लागतात. मला कंटाळा येतो. आज तर तिने डब्बाच नव्हता नेला. डब्याला हॅपी हॅपी घेऊन गेलेली. तर माझा विचार चालू आहे की तिच्यासाठी मस्त बनवायचा आहे डोसा. बनवते ना, 15 मिनिटात बनतो. माहिती आहे का तुला तो रवा डोसा? 15 मिनिटात एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी. खाऊन तर बघ. त्याच्यासोबत बटाट्याची चटणी बनवू. लवकर सांग, बटाट्याची चटणी बनवू की काय? टोमॅटोची चटणी की बटाट्याची चटणी? लवकर बोल. आता बनवते तर हिला नखरे येत आहेत. पुडिंग थोडी शिल्लक आहे, चला आपण खाऊन घेऊया आणि मग बनवूया मसाला डोसा, रवा डोसा. हे बघा, रवा डोसा बनवायचा आपल्याला. त्याच्यासाठी आपण तयारी केलेली आहे. मस्त रवा घेतलाय, पोहे घेतलेत आणि त्याच्यानंतर घेतलेले आहे दही वाट्यांच्या प्रमाणामध्ये. फायनली स्वरासाठी डोसा बनवते रव्याचा आणि तो सक्सेसफुल झाला. स्वराला आवडला. इकडे आपला भात बनतोय. बाबा काहीतरी चीज झालं स्वरासाठी जे बनवते त्याचं. नाहीतर जर चांगलं नसतं बनलं तर ही बाई मला ओरडली असती. आणि इकडे बघा, मस्तपैकी डोसा खातीये. कसं झालंय?